कोणतंही म्हणजे संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीये. दुसरं काम काय राहिलंय त्याला? थेट अमित शहाना म्हणतात की अमित शहा शेठजी झालेत आणि अमित शहानी खरं तर या शिवसेनेला जन्म घातलं शिंदेच्या, आणि शिवसेनेचा वर्धापन दिवस शिंदेचा हा अहमदाबादमध्ये त्यांनी साजरा केला पाहिजे अशी थेट टीका तुलना अमित शहावरती करतात. अहो पण मग उबाटाचा हा जो काय वर्धापन दिवस आहे हा खरं म्हटलं तर इस्लामाबादमध्ये साजरा झाला पाहिजे. हे सगळे मूल्यांचे हे सगळे पाईक आहेत. ह्याचं मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्वाशी काय संबंध? तू स्वतःचा पहिला वर्धापन दिवस पाकिस्तान इस्लामाबादमध्ये साजरा कर, कराचीमध्ये साजरा कर ना. तू तिकडचाच आहेत. आता राजकीय धर्मांतर झालेचं उत्तम उदाहरण, राजकीय लव जिहाद झाल्याचं उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे. सर त्यांनी असे आरोप केले की भाजपाची कामगार शिवसेना हे मनसेला आणि उबाटाला एकत्र येऊ देत नाही. भाजपाची का कामगार आणि शिवसेना? अरे जाऊन देऊ त्याला. आता आम्हाला काय दुसरं काम राहिलेलं नाहीये का? आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय क्लिअर मॅन्डेट या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे आणि आम्ही जनतेचा विकास करतोय, जनतेची कामं करतोय. तुम्हाला जे 2.5 वर्षामध्ये जमलं नाही, हम दो आणि हमारे दो, मी आणि माझा मेवणा, तेवढं तू काम करत बसला 2.5 वर्ष. आम्ही जनतेचा विकास करतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आज अग्रेसर आहे. गुंतवणूक असेल, प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्याला कळणार नाही. उद्धव ठाकरेच्या बौद्धिक पात्रतेपेक्षा मोठा विषय आहे. परंतु दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची जास्त चर्चा आहे. त्याच्यावरती काल उद्धव ठाकरे असं म्हणतात की शेडजींची लोक जाऊन राज ठाकरेंना सातत्यानं भेटतात आहेत आणि दिल्लीच्या लोकांना वाटते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र न व्हावे म्हणून. काय होतं म्हणजे ही चर्चा तुमच्या न्यूज रूम मध्ये जास्त आहे. ती जरा न्यूज रूम मध्ये संपेल ना तेव्हा जाऊन कळेल काय खरं आहे काय खोटं आहे. तुमच्या न्यूज रूमची चर्चा थोडी कमी करा. परंतु